धन्यवाद मंगेश गोंधळे, आपण इथे आलात त्याबद्दल तुमचे आभार. मुळ्याचे रहिवासी इथे उपस्थित आहेत. मुळेगावचे आता श्रीकांत पाटील, फलंदाज श्रीकांत पाटील यांचे वडील मधुकर पाटील. तर मी पुन्हा एकदा अध्यक्षांना नम्र विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर साईनगर संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू, एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे, याच मैदानावर या खेळाडूंनी अर्थात शशिकांत शिर्के यांनी कित्येक वेळा सामने खेळले असावे असे शशिकांत शिर्के इथे उपस्थित आहेत. तर मी नम्र विनंती करतो पुन्हा एकदा अध्यक्षांना की त्यांचासुद्धा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. त्यानंतर आपल्या गावचे खंडाले ग्रुप ग्रामपंचायतचे सन्माननीय सरपंच नाशिक कवजी इथे उपस्थित आहेत. तर मी पुन्हा एकदा अध्यक्षांना नम्र विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभहस्ते इथे त्यांचासुद्धा यथोचित सन्मान करायचा आहे. एक सुंदर पुष्पगुच्छ मायची उबदार शाल देऊन खंडाले ग्रुप ग्रामपंचायतचे सन्माननीय सरपंच नाशिकेत कावजी यांचा इथे यथोचित सत्कार होत असताना वडील इथे उपस्थित आहेत. मी अध्यक्षांना नम्र विनंती करतो की त्यांचं इथे आपण त्यांना नाना, प्रेमाने मायेने नाना म्हणतो, आपल्या सर्वांचे लाडके नाना. बाबू वर्तक यांचे वडील, माजी सदस्य ग्रामपंचायत खंडाळे प्रकाश वेले इथे उपस्थित आहेत. तर नम्र विनंती करतो की त्यांचासुद्धा यथोचित सन्मान करायचा आहे. आमचे वर्गमित्र, एक जबरदस्त सुशिक्षित व्यक्तिमत्व, इंजिनियर सुदर्शन गोंधळी, तर त्यांनीसुद्धा पुढे यायचं आहे. आपल्या खंडाळा गावचे भूमिपुत्र, ते इंजिनियर आहेत, खास सामना पाहण्यासाठी आलेत. क्रिकेटबद्दल आवड आणि आमच्याबद्दल प्रेम जपण्यासाठी ते इथे आवर्जून आलेत. त्यांचं काय झालं गायकवाडांचं? पुन्हा एकदा व्यासपीठावर असलेल्या हॅलो 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 check check hard. तर मित्रांनो, आपण पाहतोय चांगला झेल टिपला जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. विक्रांत विजय गायकवाडच्या हातून पुन्हा एकदा डीजेला आमंत्रण केलं जातंय.
तर मित्रांनो आपण षटक क्रमांक पहिलं पाहिलं असेल तर पहिल्या षटकामध्ये नक्कीच विश्वासने एक अतुलनीय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे, ज्यामध्ये त्याने 3 सफलता मिळवल्या आहेत आणि धावा खर्च केल्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या आहेत. तर एक अतुलनीय कामगिरी त्याच्या हातून यावेळी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे. जर विचार केला गेला तर षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विराज कावजी. आपण पाहतोय त्यांचे पिताश्री येथे नाशिकेचे कावजी विद्यमान सरपंच येथे सामना पाहण्यासाठी आलेत आणि व्यासपीठावरती ते स्थानपन्न झालेत. सर, आपल्या डोळ्यांना आपल्या मुलाचा हा सामना पाहायला मिळतोय. आपण भरपूर लकी आहात. सो स्ट्राईक वरती असेल बॅटर शुभम, नॉन स्ट्राईक वरती आहे बॅटर सागर. यावेळी ओरपीच चेंडू उडवलाय सरळ, परंतु लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. अचूक झेल टिपला जातोय. शुभम बॅक टू पवेलियन. चला मित्रांनो, चौथा झटका मैदानामध्ये बसलाय आणि माझी विनंती असेल फलंदाजी करणारा संघ कल्याणी फूड्स आपल्याला ते पॅन्डल दिलं आहे, त्या पॅन्डल मध्ये आपण तिथे बसायचं आहे. आपण असे उभे राहिलात तर युट्यूब वरती लाईव्ह प्रक्षेपण ह्याचं होतंय आणि ते आपण आपल्या पंचक्रोशीतलीच लोक हे आपले सामने पाहत नाही, तर इतरस्त अलिबाग तालुक्यातले लोक सुद्धा आपले सामने पाहत आहेत. सो हे दिसायला कसं वाटतं मित्रांनो, हे आपण आपल्या मनामध्येच बघा कसं वाटतंय. सो आपण आपल्या पॅन्डल मध्ये बसा. प्रेक्षकांसाठी बसायची व्यवस्था इकडे केली आहे. सो प्रेक्षकांना विनंती असेल की आपण आपल्या दुसऱ्या पॅन्डल मध्ये बसायचं आहे. एज लागली होती नक्कीच. स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं आहे. एक धाव फलकावरती येते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचते म्हणजे 9 धावा. 9 रन्स ऑन स्कोर बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. फोर्थ 4 विकेट मित्रांनो धाव फलकावरती. यावेळी पुन्हा एकदा एज लागली आहे. जो सेकंड स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता चूक झाली आहे. चेंडू ट्रॅव्हल धाव फलकावरती लागले आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये आला होता. सुशील, परंतु आपण पाहतोय की सागर एक अफलातून फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. यावेळी लिगली चेंडू अंपायरजींनी हा घोषित केला आहे. निर्धाव चेंडू येतोय मित्रांनो. माझी विनंती असेल की यावेळी फुलटॉस चेंडू होता. एज लागली आहे. चेंडू ट्रॅव्हल केला जाईल तो म्हणजे पॉइंट रिजन मध्ये डीप पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. धाव बाद होण्याची नामी संधी अंपायरजींकडे अपील केला जातोय, परंतु अंपायरजींनी नक्कीच थर्ड अंपायरला येथे विनवणी केली आहे की आपण हे कम्प्युटर मास्टर मध्ये पाहायचं आहे, चित्रफीत मध्ये पाहायचं आहे की हा धावबाद आहे खेळाडू की नाही. ओटू सुभाष वेळे. धन्यवाद प्रथमेश. दरम्यान रसिक प्रेक्षकांमध्ये गुंदलपाडा विश्वी ग्रामपंचायतचे तरुण तडफदार सरपंच आदरणीय श्री गणेश गावडे साहेब उपस्थित आहेत. तर त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अमित पुजारी हे 2 मान्यवर उपस्थित आहेत. तर त्यांना नम्र विनंती असेल की आपण सर इथे या व्यासपीठावर यायचं आहे. आपलं आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू प्रथमेश. थँक्यू. मित्रांनो मैदानाकडे
अंपायरजी इथे स्क्रीनवरती पाहत आहेत की धावबाद होतोय की नाही। आमच्या सागाव गावचे वरिष्ठ नागरिक विजय गायकवाड यांचे इथे आगमन झालंय। अंपायरजींनी हा नॉट आउट म्हणून करार दिला आहे। सो फेअर डिलिव्हरी। 2 धावा धावफलकावरती संपादित केल्या जात आहेत। 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 15 धावा धावफलकावरती लागल्या आहेत। यावेळी मोठा चेंडू होता, चेंडू डीप मिड विकेटच्या वरून घणाघाती षटकार येतोय। अंपायरजींनी हा चेंडू 9 घोषित केलाय। कम ऑन प्रसाद विराजला त्या षटकाराने दिला जातोय। वळूयात राईट आर्म ओव्हर द विकेट, पुढील चेंडू ओव्हर पिच आहे। यावेळी मात्र चेंडू ट्रॅव्हल केला जाईल, तो म्हणजेच काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मधून पाण्याची व्यवस्था करायची आहे। पाण्याची व्यवस्था करायची आहे। धाव संख्या 2 षटका अखेरीस धाव फलकावरती 26 लागले आहेत। ह्या षटकामध्ये जर ह्या षटकामध्ये फलंदाज सागरने षटकार किंवा चौकार लगावला तर अशोक थळे यांच्याकडून प्रति षटकार किंवा चौकारास 200 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलं आहे। सो बॅटर सागरने हे लक्षात ठेवायचं, ध्यानात ठेवायचं आहे। धाव संख्या धावपटलावरती ही 26 लागली आहे। अंपायरजींनी अध्यक्ष साहेबांसोबत आणि सदस्य योगेश सोबत काहीतरी विचार विमर्श केलाय आणि जो कोणी वळूयात मैदानाकडे मित्रांनो। आपण यावेळी गोलंदाज येतोय, तो म्हणजेच हितेश पाटील। चांगला चेंडू होता, फेअर डिलिव्हरी मित्रांनो घोषित केली आहे। लिगली चेंडू घोषित केला गेला आहे। निर्धाव चेंडू येतोय। षटक क्रमांक 3 मित्रांनो आपण प्रगतीपथावरती पाहतोय। तर धाव संख्या धाव फलकावरती 26 लागली आहे। इथून पुढे 11 चेंडू येणं बाकी असतील आणि या 11 चेंडूंवरती किती धावा फलंदाज धाव फलकावरती आणतील मित्रांनो हे पाहणं गरजेचं असेल। शॉर्ट चेंडू होता, यावेळी मात्र कव्हर्स आणि पॉइंटच्या मधून खेळून काढला आहे। डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये असलेला क्षेत्ररक्षक जोपर्यंत फिकी करत नाहीये तोपर्यंत 2 धावा धाव पटलावरती आणत आहेत दोन्ही फलंदाज। 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलंय, ते म्हणजेच 28 धावा, 28 रन्स ऑन स्कोर बोर्ड मित्रांनो। वळूयात पुढील चेंडूकडे आपण। मला वाटते की क्षेत्ररक्षकाचा हात उतरला गेलाय। जर आपण क्रिकेट सारखा खेळ खेळत असू तर आपलं फिटनेस सुद्धा असणं महत्वाचं आहे। सुभाष वेळे जर आपण पाहिलं तर, कारण आजचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवशी सुद्धा आपण डेली सॅटर्डे संडेला सामने खेळत असतो, क्रिकेट खेळत असतो, तरी सुद्धा आपण अशा लीग मध्ये आपले हात उतरले जातात किंवा आपल्याला पायाला क्रॅम्प येतो, अन्य कोणता आजाराने आपण ग्रासलेला असतो। सो आपण वेल फिट राहणं गरजेचं आहे। मैदानामध्ये मित्रांनो निर्धाव चेंडू येतोय। हितेश पाटील एक आपली उल्लेखनीय गोलंदाजी करताना यावेळी मैदानामध्ये आपल्याला दिसत आहे। वळूयात पुढील चेंडूकडे मित्रांनो आपण। जर विचार केला गेला तर षटक क्रमांक 3
प्रगतीपथावरती असताना फक्त आणि फक्त 28व्या धावफलकावरती लागले आहेत. दोन मोठे फटके आणि सामन्यामध्ये नक्कीच रंगतता येईल, परंतु हितेश पाटील यावेळी मात्र कोणताच रूम देत नाहीये, कोणताच वाव देत नाहीये. अगदी आपली गोलंदाज त्याने पकडून ठेवली आहे आणि जो आपला गोलंदाजीची शैली आहे, जो गोलंदाजीचा आपला पेस आहे, तो मात्र येथे पुरेपूर अवलंबताना आपल्याला दिसतोय. वळूयात राईट आर्म राऊंड द विकेट पुढील चेंडूकडे. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू अंपायरजींनी एसआरके स्टाईल मध्ये आम्हाला कळवलंय की हा चेंडू मात्र वाईड आहे, अवांतर आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव खर्च होतीये. बॅटर आपण पाहतोय ऑन स्ट्राईक असेल तो म्हणजेच सुशीलच्या बॅटून एखादा फटका येणं आपल्या संघासाठी संजीवनी फटका असू शकतो, कारण ज्या अर्थाने अफलातून फलंदाजी सागरकडून झाली आहे. शॉर्ट चेंडू आहे, फटका तितकाच चांगला आलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. क्षेत्ररक्षक अमित तेथे चांगला झेल टिपतोय. पुन्हा एकदा डीजेला आमंत्रण मिळेल. चेंडू मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल हर्षाला. धाव संख्येमध्ये एकने वाढ. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 6 बाद 31. पुढील चेंडू संग्राम याचा सामना करेल सागर. नक्कीच चांगला चेंडू होता. चेंडू हवेत. सागर बॅक टू द पेव्हेलियन. कम
धन्यवाद डीजे सागर. याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजे फलंदाज भावेश. संग्राम टू भावेश. नक्कीच चांगला चेंडू होता. भावेशला काही चेंडू कळत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. नक्कीच धाव संख्या झालेली 31-32 धावांचं 32 धावांचं लक्ष असेल ते साई कृपा साईनगर खंडाळा संघाला. थँक्यू नील. तत्पूर्वी दुसरी फेरी जोपर्यंत सुरू होईल मी मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेण्यासाठी अर्थात मागील सामन्याचं मॅन ऑफ द मॅच पारितोषिक द्यायचं राहिलं. अर्थात कार्तिक 11 संघ विजयी झाला. विजयी संघामध्ये सामनावीर ठरतोय अमोल खरत. मी सुरेश खंडागले यांना नम्र विनंती करतो की हे पारितोषिक देण्यासाठी आपण इथे टॉच बॉक्स मध्ये यायचं आहे. अलिबाग तालुका ग्राहक तक्रार मंचाचे सचिव सन्माननीय सुरेश खंडागले. एक मिनिट वेळेस सर. इथे नील भगत कॉमेंटेटर त्यांचा कॉमेंट्रीवर खुश होऊन अध्यक्ष मंडळाचे आपल्या प्रफुल्ल पाटील हे 2,500 रुपये देऊन त्यांचा सन्मान करणार आहेत. कृपया त्याने ते स्वीकारायचं आहे. एक मिनिट फोटो घेतो. त्याचप्रमाणे संस्कृत 11 संघाचे ओनर जे आहेत संस्कृत वेंगुर्लेकर यांनी देखील लक्ष द्यायचं. तुमच्या टीम मधला कॉमेंटेटर आपण इथे बसवलेला आहे. ओव्हर टू नील. हॅलो. धन्यवाद मंगेश. धन्यवाद प्रफुल्ल दादा. सदस्य ग्रुप ग्रामपंचायत खंडाळे तथा नवनिर्माणित अध्यक्ष खंडाळा पंचकृषी असोसिएशन. पण जर नक्कीच पाहिलं तर 32 धावांचं लक्ष असेल. कृपा नील क्षमा व्यक्त करतो तुला थांबवलं. आय एम सॉरी. पण इथे आपण टॉस बॉक्स मध्ये पाहिलं सुरेश खंडागले यांच्या शुभ हस्ते सामनावीराचं पारितोषिक इथे दिलं गेलं. पुन्हा एकदा अमोल घरत यांचं खूप खूप अभिनंदन. विजेत्यांचं अभिनंदन. मान्यवरांचा आभार. चला नाणेफेकीसाठी या. कल्याणी सह्याद्री 11 विश्वी विरुद्ध मेजवानी 11 गोंधळपाडा. चला नाणेफेकीसाठी या. सह्याद्री 11 विश्वी वर्सेस मेजवानी 11 गोंधळपाडा. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल. माजी तंटामुक्ती अध्यक्ष बबन पाटील यांच्या सुकन्या व सुयोग विठोबा थळे यांच्या सौभाग्यवती अश्विनी सुयोग थळे यांना मी नम्र विनंती करतो की आपल्या शुभस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करायचा आहे. आज कालच्या दिवशी सुद्धा महिला वर्ग खूप संख्येने इथे उपस्थित होत्या. आज सुद्धा या तंटामुक्ती माजी तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या सुकन्या इथे उपस्थित राहिल्या. मित्रांनो, आज महिला सुद्धा प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. मग ते शैक्षणिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, कला क्षेत्र असो, महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. धन्यवाद सुभाष दादा. येणारी 24 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांचं समीकरण मैदानामध्ये बाकी असेल. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांचं समीकरण मैदानामध्ये बाकी असेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रशांत आहे. स्ट्राईक वरती विक्रांत विजय गायकवाड आपल्याला दिसतोय. पहिला चेंडू होता, हलक्या हाताने प्लेस केलाय. सिंगल मिळणार नाहीये मित्रांनो, निर्धाव चेंडू येतोय. सो विक्रांत सुद्धा एक अष्टपैलू मित्रांनो खेळाडू आहे. त्याने वेळोवेळी प्रत्येक मैदानी आपलं क्रिकेटचा अभिनय हा
व्यवस्थितरित्या दाखवून दिला आहे. यावेळी मात्र कशा पद्धतीने तो खेळी करणार हे पाहणं गरजेचं असेल. हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू, नक्कीच थर्ड मॅन रिझन मध्ये ट्रॅव्हल केला जातोय. सिंगल मिळेल. स्ट्राईक रोटेट होते. अमित स्ट्राईक वरती येतोय. खातं उघडलं जाते ते म्हणजेच साई कृपा साईनगर संघाचं. हॅलो, प्रथमेश थांबवतो मी तुम्हाला. रसिक प्रेक्षकांमध्ये नंदाईपाड्याचे सदस्य सन्माननीय मनोज भोईर उपस्थित आहेत. तर आयोजकांकडून तुम्हाला नम्र विनंती असणार आहे, भोईर साहेब आपण या व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत गोंधळपाडा विश्वीचे सन्माननीय सरपंच गणेश गावडे व अमित पुजारी यांना सुद्धा नम्र विनंती असेल की आपण इथे व्यासपीठावर यायचं आहे. चला नाणेफेकीचा कौल करून घेऊया. अश्विनी थले इथे उपस्थित आहेत. दोन्ही संघांच्या संघनायकांना माझी नम्र विनंती असणार आहे की आपण इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. मॅडम आपण वरती या. तो दोस्तों यहाँ पे हम देख रहे हैं मुकाबला फुल रन आउट के रूप में शायद बैक टू पवेलियन जाएंगे विक्रांत गायकवाड़. विक्रांत की पारी हुई समाप्त. है साई कृपा साईनगर खंडाले और उसके अगेंस्ट कल्याणी फूड्स. दोस्तों कल्याणी फूड्स ने पहले बल्लेबाजी करते हुए 32 रनों का लक्ष्य रखा है और उसके उपरांत उस लक्ष्य का पीछा करते हुए 7 रन पे पहला झटका लगा है साई कृपा साईनगर खंडाले को. तो दोस्तों एक ओवर के बाद 7 रन स्कोरबोर्ड पे लग चुके हैं और दूसरे ओवर के लिए मैं मेरे साथी कमेंटेटर सुभाष जी वेले को जरूर आमंत्रित करूंगा. और टू सुभाष वेले. धन्यवाद प्रथमेश. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा देऊन मी सुभाष वेले आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतो व घेऊन चलतो या स्पर्धेनिमित्त अतिशय सुंदर मैदानावर. ज्या मैदानावर सुरू असणारा सामना आपण पाहतोय, एका बाजूला साईकृपा साईनगर खंडाळे तर त्यांच्या विरोधात कल्याणी फूड्स निभोली या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना कल्याणी फूड्स निभोली संघाने 31 धावा पटकावल्या व 32 धावांचं लक्ष्य विरोधी संघासमोर ठेवलेलं आहे. पाहूया हे लक्ष्य साईनगर साईकृपा खंडाळे कशा रीतीने पूर्ण करेल, किंबहुना विरोधी संघ त्यांना थांबवेल. हे युद्ध पाहण्यासाठी तमाम रसिक प्रेक्षक क्रिकेटचं महायुद्ध आपण पाहणार आहोत. मैदानात आपण पाहतोय सलामीसाठी अर्थात
स्ट्राईक एंडला विशू, नॉन स्ट्राईक एंडला अमित व विशू अशी फलंदाजांची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुशील यावेळी गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं संघाचा दुसरा रॅडम ओव्हर द विकेट पुढला चेंडू सुशील यांचा. चांगला चेंडू होता परंतु चांगल्या रीतीने टोलावून काढला. चेंडू जातोय थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. इथे मात्र एकच धाव मिळेल. चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण याचा प्रभाव नक्कीच फलंदाजांवर पडला आणि कुठेतरी दुसरी धाव न घेता एकाच धावेवर थांबवलं. नऊ षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. धावसंख्या 9. रॅडम ओव्हर द विकेट पुढला चेंडू. स्लोवर फुलटॉट पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र फलंदाजाला चकावून यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू थांबतोय. यष्टीरक्षक प्रमोद पाटील एक अनुभवी फलंदाज, अनुभवी खेळाडू यावेळी यष्टीरक्षकाचं काम पाहत असताना अमित यावेळी पुन्हा एकदा स्ट्राईक गेला. यावेळी एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया झेल होईल का ना. चांगला प्रयत्न नक्कीच क्षेत्र यावेळी 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावर धावा पाहतोय. 15. 31 पाहिजे ना, 32 पाहिजे. यावेळी 32 धावांचं एकूण लक्ष आहे. यावेळी संघाचं तिसरं परंतु वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे सागर. पुढला चेंडू विशू पाटील यांच्यासाठी. हो यावेळी सुसाट तोडफोड फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय बत्तीस धावांचं लक्ष आहे. माजी उपसरपंच सन्माननीय अशोक थळे यांच्याकडून सुद्धा 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिकांची खैरात, पारितोषिकांचा पाऊस आपण या फलंदाजासाठी पाहतोय. इथे मात्र धुवाधार फलंदाजी करणारा विशू पाटील आपल्याला दिसतोय. धावसंख्या झालेल्या आहेत 21. ओहो, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक शॉट. इट्स अ बिग अँड बिग सिक्स.
जरी चेंडूची गती कमी केली याच मुळे होईना फलंदाज थोडासा फसला आणि या चेंडूला मोठ्या फटक्यात त्याला कन्वर्ट करता आलं नाही. यावेळी यावेळी विकेटसाठी तब्बल 1000 रुपयाचं हॅट्रिक विकेटच्या हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय अध्यक्ष पुन्हा एकदा प्रफुल्ल पाटील यांच्याकडून. यावेळी फुलटॉस पिचचा चेंडू नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फाईन लेगच्या वरून दे दनादन धडाकेबाज फलंदाजी करणारा फलंदाज ठरतोय या सामन्याचा सामनावीर. चला क्षेत्ररक्षण लवकर लावा. सह्याद्री 11 आपण क्षेत्ररक्षण सजावून घ्या. चला मी विशू पाटील यांना नम्र विनंती करतो